सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. हिवाळा चालू झाला आहे आणि वाटाण्याचा सीझन सुद्धा चालू झाला आहे. तर आज आपण वाटाण्याचा एक भात बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने. त्यासाठी मी ते कुकरमध्ये 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा क्रश केलेलं आलं लसूण घातलेलं आहे. तर त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. एक मोठा कांदा चिरून घेतला आहे. 1 वाटी हिरवा वाटाणा घ्यायचा आहे. आता यामध्ये मी पनीर माझ्याकडे थोडंसं राहिलं होतं ते वापरत आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही नाही वापरलंत तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं 1 मिनिट 2 मिनिटंभर परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद, मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मी इथे अर्धा चमचा गरम मसाला वापरत आहे. तुम्ही बिर्याणी मसाला घेतलात तरीसुद्धा चालेल. आता हे सगळे मसाले पनीरला व्यवस्थित कोट होतील अशा प्रकारे आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटं परतल्यानंतर यामध्ये मी 2 वाट्या तांदूळ घेतला आहे. साधा रोजच्या वापरातला कोलम तांदूळ घेतला आहे. तुम्ही बासमती वापरलात तरीसुद्धा चालेल. फक्त इंद्रायणी वगैरे जसे असे चिकट भात होतो असे तांदूळ वापरू नका. आता तांदूळ सुद्धा 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे. यानंतर पाणी घालताना ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला आहे, 2 वाट्या तांदूळ मी घेतला आहे, त्यासाठी मी 3 वाट्या पाणी वापरत आहे. एरवी आपण एका वाटीला 2 वाटी पाणी असं प्रमाण वापरतो. तर हा भात आपल्याला मोकळा बनवायचा आहे, त्यासाठी थोडं कमी पाणी मी वापरलं आहे. सगळ्यात शेवटी 1 चमचा तूप सोडून कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 2 शिट्ट्या हाय फ्लेमवरती घ्यायच्या आहेत. पूर्णपणे वाफ निघून गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडायचं आहे. आपला वाटाणा भात छान असा तयार झालेला आहे. सगळं मी मिक्स करून घेते, एकसारखा करते. तुम्ही बघू शकता अजिबात चिकट भात झालेला नाहीये. छान मोकळा, सळसळीत असा आपला हा भात तयार झाला आहे. तर याला आता आपण सर्व्ह करून घेऊया. तर नक्की ट्राय करा. वाटाण्याचा सीझन आता चालू झालेला आहे. यामध्ये तुम्ही गाजराचा वापर सुद्धा करू शकता. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.